Good evening students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शनमधला सिरीजचा टॉपिक कव्हर करणार आहोत. लास्ट 2-3 लेक्चर झाला आपण सिरीजच्या टॉपिकवरती MCQ क्वेश्चन बघत चाललेलो आहोत. तर सिरीजच्या जसं की आपल्याला माहिती आहे की 2 टाईप असतात, न्यूमेरिकल सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज. न्यूमेरिकल सिरीजवर हा टॉपिक कव्हर केला आहे, त्यावरती MCQ क्वेश्चन देखील पाहिले आहेत. तर आता कालचं लेक्चर अल्फाबेटिकल सिरीजवरती होतं आणि आजचं देखील अल्फाबेटिकल सिरीज या टॉपिकवरती असेल. सो जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपीजमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाका. काय तर MHMBA CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MBA CETचा कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. चला तर आता आजच्या टॉपिककडे वळूया. तर आजचा टॉपिक आहे अल्फाबेटिकल सिरीज. तर अल्फाबेटिकल सिरीज म्हटल्यावरती पहा, आता इथे पहा, आपण आधी ABCD काढून घ्या. हे पहा, इथे नंबरिंग पण देऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशी नंबरिंग केली. राईट. आता जे स्टुडंट्स आहे पहा, तुम्हाला विचारलं 14th लेटर फ्रॉम लेफ्ट साईड असं विचारलं तर तुम्हाला आधी काउंट करावं लागेल. ABCDEFGHI असं काउंट करावं लागेल. आणि जेव्हा 14 येईल तेव्हा तुम्हाला तिथे लेटर कोणता असेल हे फाइंड आउट करायला लागेल. आता एवढ्या गोष्टी हे खूप टाईम कन्झ्युमिंग असेल. सो मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, एक रूल सांगते, तो फक्त तुम्हाला फॉलो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आन्सर काढणं खूप सोपं होईल. तर एक रूल लक्षात ठेवायचा, तो म्हणजे इजोटी. सो इजोटी. ओके. आणि त्याचे नंबर्स लक्षात ठेवायचे. काही नाही, खूप सोपे आहेत नंबर देखील. 5 10 15 20 आणि 25. ओके. आता इजोटी लक्षात ठेवायचं आणि त्याचे नंबर्स लक्षात ठेवायचं. एवढंच इजोटीचा एक रूल लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडून विचारू द्या, राईट साईडून विचारू द्या, कुठल्याही नंबर दिलेला असेल त्या नंबरवरचा लेटर जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फाइंड आउट करता येईल आन्सर. कारण हे पहा, आता MCQ क्वेश्चन्स आहेत, तर काही क्वेश्चन डिफिकल्ट असतात, काही क्वेश्चन इझी असतात, इझी लेवल असतात, मॉडरेट लेवल असतात. सो जर एखादा क्वेश्चन असेल, जर तो जेवढा कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करता येईल ते ट्राय करायचा. आता हा क्वेश्चन म्हणजे जो आहे 14th लेटर फ्रॉम लेफ्ट साईड, हा क्वेश्चन आपल्याला याचा आन्सर आपल्याला काउंट करून देखील काढता येतं. पण जर आपण रूलनुसार गेलो किंवा कुठल्या मेथड वाईज किंवा ट्रिक वाईज गेलो तर ते खूप लवकर निघेल. बरोबर आहे. सो आता पहा, अजून एक गोष्ट, या साईडने ABCD असं जातोय म्हणजे आपण ही लेफ्ट साईडने जातोय. ओके.
आणि उलट येतो अपोजिट डायरेक्शनने म्हणजे झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू असं येतोय, सो ते असेल राईट साईड. ओके ओके. आता क्वेश्चन पाहू. 14th लेटर फ्रॉम लेफ्ट साइड. लेफ्ट साइडून 14वं लेटर फाइंड आउट करायचं. आता पहा 14th लेटर काढला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन, म्हणजे एन कोणता असेल 14th लेटर असेल. पहा याला थोडं जास्त टाइम लागला, किंवा हे याच्यासाठी पण नाही आहे जेव्हा उलटे लेटर विचारतात आपल्याला, म्हणजे राईट साइडून म्हणजे मागून 13वा 14वा असा लेटर जे विचारला तर त्या टाइमला हे काउंट करणं फार डिफिकल्ट असतं. ओके, म्हणून आपण हा इजोटी रूल यूज करू. आता इजोटीला काय आपल्याला माहिती आहे एन लेटर आहे, एन लेटर. आता इजोटीने पाहू. आता पहा इजोटी पाहायचं आहे आपल्याला. 5 10 15 20 25. ओके, आता आपल्याला माहिती आहे 14 लेटर काय 15च्या आधी 14 येतो राईट, म्हणजे ओच्या आधीचा लेटर हा एन असेल. ओच्या आधी लेटर कोणता येतो तर एन येतो, सो आन्सर आपलं लगेच निघेल. हे पहा एन लगेच निघाल. आता परत पाहू, किंवा 10 मध्ये अजून 4 प्लस केले तर एन मिळेल आपल्याला. अजून आहे 12th लेटर काढायचं आपल्याला. 12th लेटर कसं काढणार. आता 5 10 10 मध्ये प्लस करायचं. 10 नंबरला कोणता आहे तर जे आहे, सो इथे येतं जे जे के एल, म्हणजे 12 हा किती असेल 12th लेटर कोणता असेल तर एल असेल. पहा इथे क्रॉस चेक करू. 12th लेटर कोणता असेल तर एल असेल. समजलं का. इतकं सोपं आणि एवढा लवकर तुमचा आन्सर फाइंड आउट होईल. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. 8th लेटर फ्रॉम राईट साइड. ओके, आता इथे विचारले राईट साइड. आता मी तुम्हाला सांगते राईट साइडून जर विचारलेलं असेल तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ओके, फर्स्ट गोष्ट आहे कुठला नंबर आहे. 27 मायनस जो राईट साइडून नंबर विचारलाय काय तो राईट इक्वल्स टू आपल्याला मिळतो लेफ्ट साइड नंबर. आणि आता आपल्याला माहिती आहे लेफ्ट साइड नंबर असल्यावरती काय करतात तर इजोटी रूल वापरतात. तर इजोटी रूल यूज करायचा, आन्सर लगेचच्या लगेच फाइंड आउट होईल. ओके, आता क्वेश्चन पाहू आपण. 8th लेटर फ्रॉम राईट साइड. आता 8 राईट साइडने विचारलंय बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट रूल काय 27 मायनस राईट साइडचा नंबर म्हणजे काय 8. 27 मायनस 8 किती होता 19. आता वा याच्यानंतर काय वापरायचं इजोटी रूल. इजोटी काय म्हणतो इजोटी काय म्हणतो जेच्या आधीचा नंबर असेल, जेच्या आधीचा नंबर कोणता येईल सॉरी 19 नंबर पाहिजे आपल्याला. 19 नंबर कुठे येतो तर इथे कुठेतरी येतो, म्हणजे टीच्या आधी. टीच्या आधीचा नंबर कोणता असतो टीच्या आधी नंबर काय येतो यस, ओ पी क्यू आर एस टी, म्हणजे इथे काय येईल यस, म्हणजे 8th लेटर फ्रॉम राईट साइड काय येईल तर यस यस येईल. पहा इथे क्रॉस चेक करू. 8वं लेटर फाइंड आउट करायचं. पहा 1 2 3 4 5 6 7 8. पहा 8ला कोणता आहे यस आहे का ओके आहे, म्हणजे जो आपण ट्रिक यूज करतोय तो करेक्ट आहे, बरोबर वेनी चालली आहे, सो आपण ती यूज करू शकतो, सेफ आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 17th लेटर फ्रॉम लेफ्ट साइड. आता लेफ्ट साइडने विचारलं असल्यावरती काय करायचं तर इजोटी रूल यूज करायचा. 5 10 15 20 25. ओके, 17 लेटर विचारलंय म्हणजे इथे कुठतरी येतील, म्हणजे ओ पी क्यू राईट, ओ पी क्यू. ह्याला 15 आहे 16 17, म्हणजे क्यू काय येईल याचा आन्सर काय येईल तर क्यू येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 12th लेटर फ्रॉम राईट साइड, फ्रॉम युअर राईट साइड. आता लास्ट क्वेश्चन मध्ये पहा
8th लेटर फ्रॉम राईट साईड असं विचारलं होतं. आता पहा 12th लेटर फ्रॉम राईट साईड असं विचारलं किंवा 12th लेटर फ्रॉम युअर राईट साईड असं विचारलं तर ह्याचे दोन्ही आन्सर बरोबर येतात का पहा. आपल्याला एक आहे याचा आधी आन्सर फाइंड आउट करू आपण. राईट साईडने विचारलंय सो आधी काय करायचं आपल्याला ए वेट हां सॉरी पहा इथे मग काय म्हटलंय 12th लेटर फ्रॉम राईट साईड. आता पहा इथे राईट साईडने काढण्यासाठी कसं करतो आपण काय करतो तर ए फर्स्ट रूल काय 27 मायनस राईट साईड नंबर काय तर पहिला आहे सो इथे काय येईल 15 येईल बरोबर आहे. आता यूज काय करायचं इजोटी रूल म्हणजे 5 10 15 म्हणजे काय येईल तर जे येईल. ओके म्हणजे करेक्ट आन्सर इथे काय असेल तर जे असेल. ओके आता पहा इथे काय म्हटलंय 12th लेटर फ्रॉम युअर राईट साईड. आता 12th लेटर फ्रॉम युअर राईट साईड म्हणजेच असतं 12th लेटर फ्रॉम राईट साईड and is equal to also right side from English अल्फाबेट. आता एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात की जर आलं राईट साईड फ्रॉम इंग्लिश अल्फाबेट 12th लेटर फ्रॉम राईट साईड किंवा 12th लेटर फ्रॉम युअर राईट साईड असं कुठलंही जरी आलं तरी या तिघांचा अर्थ सेमच होतो. सो एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊन जाऊ नका. नेक्स्ट पाहू आता तर आता विद्यार्थी मित्रांनो आता इथेच थांबूया आणि मी तुम्हाला नेक्स्ट एक क्वेश्चन देते. बघा इथे तेच आहे. आता एक क्वेश्चन देते तो घरी जाऊन आधी सॉल्व करा. नाही जमलं तर उद्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सॉल्व करू. ओके या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढा. वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. ओके ओके देन आता लेक्चरला एंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.